इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता बघा संध्याकाळचे वाजलेले 7:15 वाजलेत। तर आता मी आज करणार आहे, फक्त पुलाव करणार आहे लाईटली असा, कारण का तेच भाजी पोळीचा आलाय कंटाळा। आता करायचाही कंटाळा आला आणि म्हणजे खायचाही कंटाळा आलाय। तर मग म्हटलं चला आता हेच म्हटले होऊन माझ्या मनात तेच होतं की पुलाव करायचा, आज पुलाव करूया म्हटलं। आता हे पहा, मी आता आधीच भाजी काय काय ते काढून ठेवली आहे। तर पुलावसाठी बघा गाजर आणि वांग आहे, तर एकच घालणार आहे वांग, कोणाला एवढं म्हणजे आमच्या घरात ह्यांना आवडत नाही। हे फ्लावर आहे, कोबी आहे, कढीपत्ता, टमॅटो, फक्त याच्यामध्ये आता बटाटा राहिला आहे। तर बघा कांदा पण घेते। तर आणि काय झालं माहिती आहे, गजानन महाराजांचा फोटो ना, हे हो फोटो होता इथे खाली टेबलवर त्यांचं आसन होतं। तर ते काय झालं आत्ता चेंज केले, वरती गजानन महाराजांचे फोटो वरती केलेला आहे आणि कास लावून वरती ठेवले। कारण आता इकडे गणपती महालक्ष्मी येणार आहेत आणि काय होतं, सासूबाई जाता येतं ते सारखं त्यांच्या हातनं रांगोळी तर पुसली जाते आणि तो तक्क्या आहे ना, तो तक्क्या पडला जातो। त्यापेक्षा गजानन महाराज वरती असलेलं ना सुटसुटीत दिसायला पण छान दिसतात। आणि आता महालक्ष्मी गणपती इथं बसवायचे म्हटले तर मग का म्हणून म्हटलं चला आज ह्यांना वेळ होता तर ह्यांनी करून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं गणपती महालक्ष्म्या बसवायच्यात, गौरी गणपती, तर जागा पण कसं थोड्याशा जागांमध्ये सगळं ॲडजस्ट करता येईल, छोट्या जागेमध्ये एवढ्या। तर चला, तर आता मी बनवते पुलाव साठी। मग आता लसूण सोलून घेते, बटाटा हे म्हणले मी आणतो म्हणले, आता बघू आता बटाटा आणतात का नाही। तर आलं लसणाची पेस्ट पण आलं घेतले फ्रीजमधलं आणि आलं लसणाची पेस्ट करते। हे पहा इथे घेतलेलं आहे लसूण आणि आलं, तर लसूण सोलते, आलं लसणाची पेस्ट तयार करते। हे बघा इकडे फ्लावर ना थोडं गरम पाण्यात काढते आहे, मीठ टाकते। हे बघा मीठ टाकलं याच्यामध्ये आणि हे बघा आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, गाजर, इकडं वांग बघा एकच वांग घेतले, ते आता पाण्यात टाकावं लागणार आहे, ते काळं पडतं वांग ना, पाण्यात टाकते। आणि हे काय म्हटले मला पापड तळ, त्याच्यामुळे मी आता पापड नागलीचे पापड घेतले, दुसरे पण आहेत। तर मग ह्या खाराच्या मिरच्या पण तळणार आहे मी। कांदा आहे, टमॅटो एक आणि कोबी थोडासा घेणार आहे, चिरून घेते। हे पाहिजे इथे किती भाज्या घेतल्यात, ढेर साऱ्या, खूप जेवढ्या होते घरातल्या तेवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। आणि इकडे पहिला पापड तळून घेणार आहे मी। हे पहा मिरची पापड, यावर तेल गरम झालंय, हे बघा इकडे मी सगळे पापड तळून घेते आणि मग आमच्याकडे ना हे बघा आणि कॅरी बॅगमध्ये मी घालून ठेवलेले आहे, मऊ पडू नये म्हणून। आणि आमच्याकडे ना पडद्याचं काम चालू आहे, ड्रिल चालू होतं, त्याच्यामुळे मग मी काय केले व्हॉइस ओव्हर टाकला याच्यामध्ये, माझा आवाज नंतरनं। आणि बघा इकडं मी काय केलं, पापड तळून घेऊन झाल्यानंतर इकडे कुकरमध्ये पुलाव टाकते। हे बघा आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, सगळ्या भाज्या,
हळद सगळं टाकून ह्याच्यामध्ये मी आता पुलाव टाकते. आणि हे आले म्हटले अगं एवढ्याशा कुकरमध्ये एवढा पुलाव होईल का? म्हटलं न बसायला काय झालं, एवढ्या भाजी, त्यांना वाटलं भाज्या पण भरपूर टाकलेल्या आहेत आणि एवढ्याशा ह्याच्यामध्ये कुकरमध्ये पुलाव होईल का? मी म्हटलं होतो, नेहमी मी करते ना, आता गच्च भरून होतो. तर बघा मी सगळ्या पहिल्या भाज्या टाकून घेतल्यात, छानपैकी परतून. आलं लसणाची पेस्ट, वास तर छान सुटला होता. आणि इकडे ड्रिल मारणं चालू होतं आतमध्ये, बेडरूममध्ये सुद्धा पडद्याचं काम चालू, रॉड बसवणं. म्हणून मग इकडं मी व्हॉइसओव्हर केलेला आहे. बघा मसाला टाकला आहे, काळा मसाला. अजून ह्याच्यामध्ये मी काय टाकत असते माहिती का? पावभाजी मसाला. त्याच्यामुळे ना खूप छान चव लागते, मस्त वास पण छान, घमघमीत वास छान सुटतो. हे बघा इकडे माझं सगळं मसाला सगळं घालून रेडी आहे. आता ह्याला मी लावते झाकण. हे पहा इकडे कुकरला झाकण लावले. आता शिट्ट्यांची वाट बघते, 2-3 शिट्ट्या झाले की बंद करणार आहे. हे पहा इथं मस्तपैकी पुलाव झालेला आहे. आज जरा बरा वाटतो. मागच्या वेळेस केला तर मी एकदा पुलाव तर व्यवस्थित झाला नव्हता, पण आजचा पुलाव दिसतोय. मागच्या वेळेस केला तर त्यावेळेस झाकण लावते, नीट झाकण लावते. चला इकडे झालेले पुलाव तयार. आम्हाला उशीर का झाला, आत्ता 1:45 झालेले. इकडे हे पडद्याचे सुद्धा रॉड सगळे बदललेत आज इकडचे, आणि बेडरूमचे पण. कारण का आता मग हे पहा स्टीलचे बसवलेत. पहिल्या होतं काळ्या ह्याचे म्हणजे प्लास्टिकचे होते, तर आता सगळं रॉड आणि क्लिप सहित सगळं बदललेलं आहे. आता आणलेत आम्ही आता नवीन, तर ते बाहेर आणलेले आहेत. आतल्या इथे साईडला आणले नव्हते, तर ते पण बदलायचे. इकडे आत पण ह्यांना म्हटलं आता उद्या असं करा, इथं बाहेरसुद्धा आतमध्ये सुद्धा आणा. आणि बाहेर तर ऑलरेडी आणलेलेच. पाणी टाका ना काकू, तसंच येतं किंवा पाणी टाका ना, पाणी. तर चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.